नमस्कार मंडळी, मी धनश्री डोके माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। आजचा दिवस थोडा स्पेशल आहे। आज मी चालली आहे पप्पांना आणायला। आज ते रिटायर होत आहेत। 30 ते 35 वर्षांची सर्व्हिस त्यांची कंप्लीट झालेली आहे। सो आज त्यांचा शेवटचा दिवस आहे आणि उद्या आमच्याकडे पार्टी आहे रिटायरमेंटची। सो भेटू, आधी पप्पांना पिकअप करते मग जाऊ का। बॅग दिली। इथे बघ बाबांकडे, त्यांच्याकडे काय नसतं असं। असं असं नाही, उलट नाही, असं असं करायचं। चला हा चल उजवा। ओवाळणी पैसे 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 टाक्साचे पैसे दोघांनी मिळून केली म्हणून दोघांना भेटलंय। तिला मला देस माझे पैसे दे म्हणते। या कंपनीत पप्पांनी जवळजवळ 38 वर्षांची सर्व्हिस केलेली आहे आणि आम्हाला या जॉबबद्दल एक गोष्ट माहिती आहे, ती म्हणजे 10वीचा पहिला पेपर आणि कामावर हजर होण्याचा पहिला दिवस हा एकच होता। सो काय चूज केलं असेल तर त्यांनी चूज केलं आहे की कामावर हजर होणे, पेपरला ते गेलेच नाहीत असे हे आमचे पप्पा। पप्पांची कामगार सेना काय 1-2 वर्ष अजून पाहुणे आमचे पाहुणे असतात। 2 वर्षांनी तुम्ही गेला पुढे शूटिंग मारून दे। युनियन ऑफिस इथे बसूनच सगळ्या हालचाली कंपनीच्या हालचाली, कंपनीच्या हालचाली सगळ्या इकडेच बसून फिरवल्या जातात। बसा बसा, अरे सन्मान चिन्ह।
काही दिवसापूर्वी आम्ही या कंपनीच्या आतमध्ये गेलो होतो, जिथे कोणालाही परमिशन नाही आहे बाहेरच्या लोकांना. सो जे रिटायर होतात त्यांच्या फॅमिलीजना जाऊ शकतात. सो आम्हाला ते कॉईन बघायला भेटले, कसे प्रिंट होतात, छापे काटे कसे प्रिंट होतात ते बघितलं, त्याचे डाय बघितले, कसे कसे काय काय प्रोसेस असते ती पूर्ण, कसे काउंटिंग कसं होतं पैशाचं ते बघितलं. आणि परत आम्ही सोन्याच्या विटा हातात घेतल्या, जे रिअल गोल्ड असतं येल्लोवालं, जे कुठे बघायला पण भेटत नाही, ते एकदम रिअल गोल्ड आम्ही बघितलं. आणि पूर्ण जे बाकीचे जे कॉईन्स असतात, कोणत्याही प्रकारचा कॉईन जो प्रिंट होतो तो ह्याच कंपनीमध्ये प्रिंट होतो, ते पप्पांमुळे आम्हाला बघायला भेटलं. कुठे बसायचे? इथं बसा, फोटो काढूया आपण. ब्रेकमध्ये ना? हां, ब्रेक झाला की बसायचं ठिकाण नेहमीचं. किती वर्ष बसले इकडे? 35 वर्ष कठड्यावर बसलेत. ब्रेकमध्ये, कंपनीमधून ब्रेक. एक फोटो काढूया. तुम्ही एकाच डिपार्टमेंटमध्ये? अलग अलग. तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटमध्ये होता? मी बुलियन डिपार्टमेंट. आणि माझा हा एक्झामिनला गेलो होता मी शेवटला. म्हणजे कटिंगमध्ये आम्ही काम केलं, पण शेवटला गेलो तिकडे एक्झामिनला. कसं वाटतंय रिटायर होऊन? रिटर्न आता पहिल्यांदा बघू. नाही बाबा, अजिबात. 41-40 वर्ष कमी आहे का? जास्त आहे. 41-40 वर्ष सर्व्हिस झाली, अजून कमी आहे का? याच्यापेक्षा अजून काय करायचं जास्त? स्ट्रेट आले. तिकडे गार्डन आहे. नाही, त्यांच्या बसायच्या अड्ड्यावर काढलाय, म्हणजे इथे बसतात ना ब्रेक मध्ये. तिकडे पण आतमध्ये भरपूर अड्डे आहेत. पहिले तंबाखू मळायचे, आता नाही मळत. आता कॅन्सल झाला. आता काय अपेक्षा आहे सांगा? काय अपेक्षा आहे? बोला. काय ना काय नाही, भरपूर सर्व्हिस केली तुम्ही, आता लय मेहनत केली. 12 टाक्सरमध्ये काही टिकत नाही. हा, टेस्टर असलाच पाहिजे तो. ही आतली कंपनीची डिस्पेन्सरी, दवाखाना. इकडे थंडगार पाणी भेटतं. आज पप्पांच्या कंपनीतला लास्टचा दिवस आहे, सेकंड लास्ट. उद्याचा एक दिवस भरायचा आहे त्यांना. ऑफिसची डिस्पेन्सरी. पप्पांची बायपास जेव्हा झालेली, जेव्हा कळलेलं, तेव्हा ह्याच डॉक्टरांनी पप्पांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. इथूनच कंपनीतून डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. हो, मी पण करते जिममध्ये. मित्र परिवार. येत आहे ना संध्याकाळी? हो येतो. आमंत्रण दिलं नाही ना साहेब? दिलंय मी. विचार. मी आमंत्रण दिलंय. विचार. बर्थडेचं, ज्याचा बर्थडे हे असेल तर कसं आमंत्रण देईल? मी आमंत्रण देणार ना. मग तू कधी दिलं? पाठवलंय मी. कधी पाठवलं? बघा ग्रुपवर. 4:10 झाले आणि ऑफिस सुटायची वेळ झालेली आहे. सगळे कामगार ऑफिसमधून निघालेले आहेत. काका, पप्पांबद्दल 2 शब्द. पप्पांबद्दल दुपारी मोठ्याने बोला. बरंच काय पप्पांबद्दल दुपारी बोलून झालंय.
मी नव्हती ना, मग मला कसं कळणार? आता काय बोलायचं, पप्पांची कारकिर्दी सगळी आम्ही दुपारी सांगितली आहे त्यांच्या आमच्या वाचनावर, की पप्पांचं इथलं नेचर कसं होतं, काम करताना त्यांनी काय काय हे केलं, हे सगळंच आम्ही ते सांगून मोकळं झालं. आम्हाला पण कळलं पाहिजे ना. मग आता त्याच्यासाठी तुम्हाला यायचा आमचा विचार आज दुपारी कॉलेजचे किस्से झाले, हां जे वडिलांनी काय काय केलं, त्यांनी काय काय केलं, सर्व आम्ही सांगितलं. मिस केलं मी, हां मिस केलं. हां म्हणजे कॉलनीत त्यांचे पराक्रम काय काय होते ते सर्व सांगितलं. तुम्ही आला तर कळलं असतं त्या. हो, मला रेकॉर्ड करायला भेटलं असतं. ओके. थोडंसं सांगा ना त्याच्यातलं 2-3. त्याबद्दलमध्ये 93च्या अगोदर ते जेव्हा कॉलनीत होते राहायला, कॉलनीत तेव्हा मुलं क्रिकेट खेळत होते. खेळता खेळता बॉल बरोबर गच्चीच्या टोकाला अडकला होता. तर त्यांनी तो बॉल त्या पाईपावरून चढून गच्चीच्या ठिकाणी जो बॉल अडकला होता तो काढला होता. आता त्याचा किस्सा, त्याच्या वडिलांचा किस्सा होता. कॉलनीत कॉलनीमध्ये जो मंदिर आहे साईबाबांचं, ते मंदिर त्याच्यातून तो मंदिर झालेला आहे. त्यामुळे आमच्या रस्त्याला पण नाव साईबाबा पडलेलं आहे. असं एवढं आम्ही त्यांना सुरळीत आयुष्यासाठी शुभेच्छा. हा पप्पांचा ग्लास पाण्याचा कंपनीचा, त्याच्यावर नंबर आहे 3468 त्यांचा कामाचा नंबर आहे. आणि हे डबे आणि हे आता आम्ही पॅकिंग करतोय. शंकर कमलाकर डोके, स्फोटक व्यक्तिमत्व, जिथे नाही पटलं तिथे नाहीच काम करणार किंवा नाही हां तिथे हां. डेकोरेशनची खूप आवड असलेली व्यक्तिमत्व. त्यांनी डिपार्टमेंटसाठी, इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमध्ये ते जवळजवळ 8 ते 9 वर्ष होते. त्यांनी खूप छान काम केलं इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचं. मी आता सध्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंटचा फोरमन म्हणून बोलत आहे. त्याचा परम मित्र विद्याधर वरळीकर, ठीक आहे. त्यांना रिटायरमेंटचं आयुष्य उत्तम, निरोगी, भरभराटीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. थोडंसं बोला का पप्पांबद्दल. शंकर डोके आमच्या आता संघटनेबद्दल सांगायचं म्हटलं तर शंकर डोके एक म्हणजे आमच्या संघटनेचे एक डॅशिंग आणि धाडसी असे कार्यकर्ते आणि नेते होते. बऱ्याचशा चळवळीमध्ये, संघटनेच्या आंदोलनामध्ये शंकर डोके नेहमी पुढे असायचे आणि नेहमी त्यांनी हिरिरीने भाग घेऊन जो काय न्याय कामगारांना मिळवून द्यायचा होता तो त्यांनी आम्हाला आणि कामगारांना आणि संघटनेला नेहमीच मिळवून देण्याचा प्रयत्न केला. आणि कामावर कसे होते? कामावरती काम इमानदारीत, काम एकदम इमानदारीत व्यवस्थित करत होते. कामावरती त्यांची अगदी प्रामाणिकपणे निष्ठा होती. दुपार असो, सकाळ असो, संध्याकाळ असो ते काम करायचे. इथे जम्बो चालवायचे ना? जम्बो चालवायचे. जम्बोवरती काय असेल, RBIचे कुठलेही ऑर्डर असू दे, काही असू दे, ते झोपेतून उठून पण येऊन ते नेहमीच काम करायचे. सुट्ट्या तर अजिबात घ्यायचे नाही. सुट्ट्या अजिबात घ्यायचे नाही. एवढं आजारी पडलं तरी त्यांनी कामावर यायचा प्रयत्न केला होता, पण आम्ही त्यांना सांगितलं की कामावरती येऊ नको म्हणून. धन्यवाद. थँक्यू. ओके. येत आहे ना संध्याकाळी? हा, येतो संध्याकाळी. चला. हो. कंपनीमध्ये सगळी ओळख आहे जशी जी वाडकर पप्पांचे सहपरिवार कामावरचा. ते शंकर डोके आहेत ना, आमची मुलगी आहे. त्यांना त्या शंकर डोकेबद्दल ऐकायचं आहे सगळं. तुम्ही जरा बोला. आमचे जुने मित्र शंकर डोके. बोला. त्याने जी शान होती ती शंकर डोके म्हणजे भाई, आमचा शंकर भाई. हा, काय बोलणार उर्वरित आयुष्य वगैरे विचारसरणी कसे होते कामावर? नाही, कामाच्या बाबतीत तर त्यांचा चांगला होता हातखंडा, त्यावर काय प्रश्न नाही. फक्त डोकं गरम होतं. हा, ते आणि आडनावाचे आणि डोकं बरोबर. एखाद्या कुठल्या लिडरला मारायचं झालं तर काय कमी नव्हते. कुठले एखादी काच फोडायचं झालं तरी कमी नव्हते. कामामध्ये कोण हात धरू शकत नव्हता. कुठलंही काम स्वभावाने प्रेमळ होते. त्यांचं उर्वरित आयुष्य सुख आणि समृद्धीच्या वेळी जावो हेच आम्ही तुझा भवानीवर प्रार्थना करतो. 36 वर्ष झाली त्यांची सर्व्हिस ना. 36 झाले. पुढील आयुष्य सुखी समाजाने जावं एवढीच ईश्वर त्यांनी प्रार्थना. 10वीचा पहिला पेपर आणि कामावरचा पहिला दिवस पेपरला गेलेच नाहीत. भांडू भरून पूर्वी सायकलनी यायचे. सायकल यायचे. आमच्या कुठल्या भगवा झेंडा
सायकलला हे साहित्य सर्व घेऊन सायकलवरती यायचे हा. लाठीचं सामान वगैरे सर्व. नाही 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 आणि तंबाखूवरती लक्ष ठेवा. तंबाखू सोडला बोलला ना सोडला. बरं बंद आहे बंद आहे. लपून आहे ना खात नाही 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 लक्ष ठेवा. त्या आयुष्य म्हणजे आता त्यांचं आयुष्य मोठं झालंय. हो. नवीन दुसरा जन्म दुसरा जन्म दुसरा नाही तिसरा आहे जन्म. हा एक रेल्वे एक रेल्वे माहिती आहे. बायपास तेव्हा तुमचे पप्पा सगळे आमचा एकच ग्रुप होता त्या टायमाला. सगळ्या कॉइनिंगला ग्रुप होता. मस्जिद बंदरला ऍक्च्युअली आम्ही धावत नंतर केमला गेलो त्यांना बघायला. हा म्हणजे कामावरची मित्र होते म्हणूनच ते वाचले आमचे तेव्हा माझे आमदार याच्यामध्ये. शेवटी काय नशिबात सकपा त्यांनी भरपूर मदत केली त्यांना. कामाच्या वजर चांगले होते ते, कामावर प्रश्नच नाही. प्रेमळ होते, कोणतेही काम ते सोसायटीचं करायचे तर त्यांचा वादच नाही. आता ती सर्व्हिस त्यांची चांगली झाली आणि शेवटचा दिवस हा त्यांनी आतापर्यंत सर्व्हिस पूर्ण करून पाहिला, सत्कार केला. हे फार मोठं त्यांच्या भाग्याचं हे आहे. यांचं पण भाग्य आणि तसं कुटुंबाचं आणि त्यांचं हे चांगलं भाग्याचा दिवस आहे आजचा. हा उर्वरित आयुष्य आता तुमच्या ताब्यात त्यांना दिलेलं आहे. तेव्हा तुम्ही त्यांना सांभाळायचं आहे. आता आम्ही त्यांचा भरपूर सांभाळ केला. भावाप्रमाणे आम्ही त्यांना सांभाळलंय. हा. तुझे खरे पप्पा वाचले असतील ना ते साईबाबा देवळा आपल्या हा साईबाबांचं. मी आणि तो पप्पा एकाच बिल्डिंग मध्ये आम्ही राहायचो. तो खाली आणि मी वरती. हा. ते पप्पा आणि त्या साईबाबा देवळात त्यांनी असं म्हणजे त्याला निमोनिया झाला होता. त्या निमोनिया होऊन पण त्यांनी ते देऊळ बांधलं. पावसामध्ये ते देऊळ बांधलं होतं. पावसात भिजता असे शंकर इकडेच होते ना. मी घरी सगळ्यांना बोलतो शंकर संभावी आहेत ना सगळ्यांना बोलतो मी ते बहिणी हे सगळ्या. तुम्ही पण कुटुंबाने लक्षात ठेवा की तुमच्या आजोबांनी हो. हे मोठं काम केलेलं आहे आणि त्याचं कुठेतरी पुण्याचा वाटा. पुण्याचा आणि वाटा. साईबाबा रोड तो आहे. बोललो मगाशी पण मी ते साईबाबा नावच्यानं पडलं. आज आपली जी वर्गणी आहे ना याची मेन कॉलेजची वर्गणी लालबागला गणेश गल्लीला हा. तिच्या आजोबाने दही पाडवी केली त्यावेळेस गणेश गल्लीमध्ये गणेश गल्ली ना हे तुझ्या आजोबाने केलेलं मुंबईचा राजा. आजोबांपासून ओळखतो आम्ही. आम्ही त्यांच्या हाताखाली काम केले. कॉलेजला ते कॉलेजला आजोबा देव माणूस एवढंच की जरा माणूस आश्चर्य आहे जरा सांभाळा. नाही आता जरा शांत झाले. तुमच्या नाव हे बरोबर आहे. आडनावाप्रमाणे त्यांचं आयुष्य पुढे चांगलं राहावं, तब्येत चांगली राहावी आणि पुढे पेन्शन किंवा काय असेल. तुला काय तुझी बोलायचं प्रतिक्रिया का? प्रतिक्रिया काय बदलायची? चांगला माणूस एकदम आमच्या बरोबर काम केलेलं आहे. आले 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 शंकरराव आले 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 आले. सगळं कथन करून आम्ही मोकळं झालो. तुमचा फोन घेतलेला आहे, टेन्शन घेऊ नका. जर बाहेर गेला कामाला उभे राहा. हा पण वादळ शांत झाले. उभे राहा सगळे एक फोटो काढते. या शंकर दादा आला ना. आला, आला. ओके धन्यवाद. थँक्यू. चला सांभाळून घेऊन जायला हो हो. समोर का देतो का. सगळ्या डिपार्टमेंटचे सगळे ओळखतात. ते गाडीवरती असायचं. हा आणि सगळं सामान तुमच्या ताब्यात ठेवा. हो. अजिबात हात लावायला द्यायचा नाही. नाही नाही हा. आता नाही बंद. तेव्हा खरंच तसं म्हणजे गेम मध्ये मी गेलो ना बघायला ना अक्षरशः मशीन फक्त हलत होती. आणि तुझ्या खरं बहिणीचं पण भाग्य ती पोटात होती तेव्हा आणि खरोखर भाग्यच हा, भाग्यच आहे. आणि हा वाचला त्यावेळेस. नाही आता काय माहिती आहे त्यांचे आयुष्य आहे ना पुढे चांगल्या पद्धतीने जाईल. मी 2-3 दिवस याची तुम्ही जरा दक्षता घ्या. सांगितलं आम्ही त्यांना सगळं बंद करा स्पीकर वगैरे. चांगलं आहे. आता कसं माहिती का? आता आम्ही लहानपणापासून एकत्र होतो ना हा. खेळलेलो आम्ही एका बिल्डिंग मध्ये ना सगळे. आणि नंतर आम्ही एकदमच कॉल आला सगळ्यांना आणि एकदम इकडे आलो टाकामध्ये. हा पुढचा त्यांचा लाईफ बोनस आहे. दुसरा बाहेर राहायचा आम्ही तिसऱ्या बाहेर राहायचो. चला हो, आता मी घरी चाललोय. कार्यक्रम इकडचा झालेला आहे. आता घरी कार्यक्रम होणार आहे. सो चला लास्टचा दिवस कंपनीतला मस्त असा एन्जॉय करून झालेला आहे. रिटायरमेंट आहे.
चांगलं आहे रे, एकदम सुंदर आहे. बाबांच्या मित्र 60 के हीरो. हाँ भाऊ गेला का खाली? येते बहिणाबाई, 2 बहिणाबाई तयारीत आहेत. हसा हसा जरा हसा. चांगला चुगला ओ नवरदेव, ओ नवरदेव, दुसरे नवरदेव. मी भाग्या येते 5 मिनिटात येते ती बोलली. बहीण येते थोडी लेट होते. काय लगेच घेतो. नको काढू स्पेशल. हॅलो मामा. हाय, हाऊ आर यू? फाईन. फाईन. येते लावायचे. हे 60 दिसलं पाहिजे असं. हा 60 दिसला पाहिजे असं. माचीस काय माझीच आहे. अरे ते लागलं नाही की ठेवा. तशी नाही लागणार. मेणबत्ती हवी नाही होते चालेल. 5 जण असले तरी पोहोचेल. नाही आठ ठेवलं. इथे बिल्डिंग मधल्या रूम मी म्हटलं चष्मा गळतोय. कंटिन्यू रिकॉर्डिंग ठेवलं. अरे 15 डेट पेटवायचे. साठ वेळा ओवाळायचं की काय. सगळ्यांनी इथे बघा, इथे बघा, या साईडला बरोबर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पप्पा. हॅपी बर्थडे टू इथे बघितला सोना एकच काढायचं. पैसा खा रे पैसा.
वरती आहे की खाली आहे? ह्याचीच वाट बघत होता वाटतं. सांगितलंय ईश्वरनगरवरून यायचं. इथे बघ नावची आतमध्ये असे जेवणारे कसं आहे काका जेवण चांगलं. भाकरी नाही घेतला खाल्ला. आली बाय. इथे राहणार आहे हे राहणार आहे इथे राहणार आहे ना. बोलला तो. तू राहणार आहे. मी राहणार आहे इथे. तू राहणार आहे. नाही